काका आणा, मी करतो ते. सोपन सरत्या वयात इच्छेला आणि उत्साहाला प्रकृतीचा दोरखंड कसा आवळून ठेवतो ना हे कळतही नाही. काका, अहो तुम्ही केलं काय आणि आम्ही केलं काय? जे हरिनामात एकरूप झालेत ते सारे जीव एकच आहेत ना. अगं बाई, काय छान दिसतंय. कधी कामाला सुरुवात केली आणि कधी समजा आवरून झालं कळलं बी नाही. कावेरी, मनापासून काम केलं ना की काळ आणि वेळही आपलं भान विसरतात. आपल्या सवयी रमतात. लेकरांनो, हे म्हणजे एखाद्या पडक्या मंदिराचा काल सगळे उद्धार करण्यासारखं झालं. अरे लेकरांनो, जसा वाता तसा वाडा बांधलाय बघा तुम्ही. तसं बी फरक नाही बघा. खरंच मला तर पुण्यांदा गोविंद पंत आजोबांच्या घरला आल्यासारखं वाटतंय बघा. पण लेकरांनो, तुम्ही तर तुमच्या आजोबाला बघितलं बी नव्हतं ना. वाढ तर लय लांबची गोष्ट आहे, पण जसा होता तसा वाडा उभा केलाय तुम्ही. हे काय कुठल्या चमत्कारापेक्षा कमी नाही बघा. नाही भीमा दादा, हे कुठलंही दिव्यत्व नाही. ही आहे जन्मोजन्मींच्या ऋणानुबंधांची किमया. आपण माणसंच निर्मळ भावनेतून केलेल्या गोष्टींना दिव्यत्वाच्या ओझ्याने सजवतो आणि भावनेच्या शुद्धतेला अशुद्धत्वाच्या पारड्यात नेऊन तोलतो. आणि तो पांडुरंगच नकळत आपल्याकडून सारं काही करवून घेत असतो आणि आपल्याला वाटत राहतं की ते आपलंच कर्तृत्व आहे. तुम्ही धन्य आहेत बघा, धन्य आहेत. या मी धावतो, या. मला माहिती आहे. या जवळ आले बघा. या. अहो, याच शिळेवर बसून गोविंद पंत आजोबांनी दीर्घ ध्यान केलं होतं बघा. मी ध्यान करत असताना त्यांना गुरु गैनीनाथांनी दर्शन दिलं होतं असं मी ऐकलंय. आणि काही वर्षांनी याच शिळेवर विठ्ठल काकांनी बी दीर्घ ध्यान केलं होतं. पूर्वीचे अस्वस्थ विठ्ठल काका नंतर एवढे स्थिर झाले, त्यांच्या डोळ्यामध्ये तेज दिसत होतं, तेज. आणि त्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक माणसाला एकदम शांत वाटायचं बघा. कुशाग्र बुद्धिमत्ता आणि नम्रता यांचा अनोखा संगम म्हणजे विठ्ठल काका. आणि परंपरागत चालत आलेलं कुलकर्णी पद त्यांनी या ध्यानानंतर नाकारलं होतं. आता हे समजा मला माझ्या वाडवाडांकडून कळालं बघा.
पण मला एक कळत नाही, अहो पण ह्याला कसं कळलं? मी तर तुम्हाला आत्ताच सांगितलं. आपल्या कुळीची नाळ त्याला इथवर घेऊन आली. जन्मोजन्मीचं नातं सांगावं लागत नाही, ते आतून जाणवतं. या जागी मनाला अपार अपार शांती मिळते. तुम्ही पोरं काय कराल याचा काही नेम नाही बघा. टालपतूर ओसाड असलेल्या या जागेला तुम्ही घर पण दिलं. मावशी, तू सवय होतीस ना, त्यामुळे सगळं कसं भरभर झालं बघ. आता यात माझं कसलं आलंय कौतिक? तुम्हा लेकरांच्या उत्साहात माझा आपला खारीचा वाटा. तुम्हासनी भूका लागल्या असतील ना? मावशी, खरं सांगू, आज भुकेची जाणीवच झाली नाही बघ. पण आनंदानं भागलेली भूक आज पहिल्यांदाच अनुभवतोय. सोपाना, माणसाला खरी भूक असते ती मनाची. भावनेनं भरलेल्या मनाला पोटाच्या भुकेचं काय कौतुक. काय म्हणलासा तुम्ही? गोविंद पण असतं तर त्यांना लई समाधान वाटलं असतं. ह्या नातवंडांच्या मुखीचं बोल ऐकून अहो कोणत्या आजोबांना वाटणार नाही हो. क्षमा करा आजोबा, पण आम्ही तुम्हाला ओळखलं नाही. ओळखणार कसं? अहो तुमच्यासारखी माझी ओळख लोकांना असावी असं काय बी म्या नाही केलं. म्या सामान्य माणूस आहे. अहो गोविंदपंतांनी सहाय्य केलं, अहो म्हणून तर इथवर आलोय. अहो तुमच्या आजोबांचं लई उपकार आहेत बघा माझ्यावर. वय लई उपकार आहेत. कधी कधी तर घरच्या परिस्थितीमुळं 2 वेळचं अन्न बी नसायचं, पण आजी आजोबांनी कधी पण रिकामी पोटी निजून नाही दिलं. तुम्ही म्हणता ना व, अहो तसंच नुसती पोटची नाही तर मनाची बी भूक भागवली आहे. हो, गावात गुरा वासरापासून तर माणसापर्यंत समध्यासनी सारखी माया द्यायची. तुमच्याकडं तुमच्या बाबांनी सांगितलेल्या पुराणातल्या गोष्टी असतील नव. माझ्याकडं तुमच्या आजी आजोबा आणि तुमच्या बाबांच्या तरुणपणाच्या समध्या गोष्टींची साठवणी आहे. खरंच? या ना, बसा या. बसा. आजोबा, बाबा आमच्या वयाचे असताना कसे दिसत असतील, काय करत असतील, याबाबत माझ्या मनात निरंतर कुतूहल असतं. अरे पोरांनो, अरे गावात तुमच्या बाबांचा मान लई मोठा होता, कारण पैठणला जाऊन शिक्षण घेतलं होतं ना त्यांनी. समध्यांना त्यांचं लई कौतुक. हा, मी काय म्हणतो, तुम्ही आमच्याकडे राहिलाच या ना, म्हणजे तुमचा बी सहवास लाभल मला आणि तुमची गैरसोय बी होणार नाही. आजोबा, तुमची माया समजती आम्हाला, पण या घरातून निघणं हा विचारही पावलं जड करतोय. अहो जेवायला तरी या ना. अहो आजोबा, अहो आज गोविंद पंत असते तर त्याने आग्रहानं जीव घातला असतं ना. हा, ते नाहीत, पण मी आहे नव. माणूस वेगळा असला तरी नाते तेच आहे नव, आजोबा आणि नातवंडाच. अहो असं मला पर्क करू नका हो. अहो राहायला नाही तर जेवायला तरी या. ज्ञाना दादा, जायचं का रे? जाऊया. होय, मी लागतोच कामाला.
आणि हो, या गावात म्याच तुमचा आजोबा आहे. हा, तुमचं लाड म्या करणार, तुम्हाला काय बी कमी पडून देणार नाही. बघा, आलोच म्या, आलो. आपल्या पूर्वजांची पुण्याई आपल्या कामी येते असं म्हणतात. ते उगाच नाही. वेदांत वाक्येषु सदा रमन्तो भिक्षान्न मात्रेण चतुष्टिमन्तः विशोकमन्तः कर्णे रमन्तः कौपीनवन्तः खलु भाग्यवन्तः. ओम भवती भिक्षां देहि. ओम भवती भिक्षां कोण देहि. हाय? अगो बाई, अहो, माय, अगं तू काय माझे पाय धरतेस? मी तुझे पाय धरले पाहिजेत. मी तुझ्या दारी आलोय. तुला वंदन केलं पाहिजे. तुझे आशीर्वाद घेतले पाहिजेत. अरे मी काय रे आशीर्वाद देणार? मी आता केवळ माझं सारं आयुष्य तुम्हाला लावू दे म्हणून प्रार्थना करू शकते. आपलं पाय माझ्या घराला लागलं म्हणून देवाचा आभार मानू शकते. अहो बाई, मी बोलत काय बसले, भिक्षा घेऊन येते. भिक्षा द्यायला आलो होतो. इथंच राहतोय मी. तुम्हाला पाहिलं आणि आलो भिक्षा द्यायला. माणसाची माया नाकारताना अपार दुःख होतं. पण आईबाबांनी दिलेली शिकवण मी विसरू शकत नाही. रोजच्या दिवसाला पुरेल इतकीच भिक्षा घ्यायची ही माझ्या बाबांची शिकवण आहे. अहो मग हे उद्यासाठी होईल की? क्या? ब्रह्मचारी माणसाने संचय करू नये. गरजेपेक्षा जास्त साठा केला की त्याची सवय होऊन जाते. गरजा वाढत जातात. अपेक्षा आभाळाची उंची गाठतात आणि मग सगळंच अवघड होऊन बसतं. क्षमा करा, पण आज मी आपण देत असलेली भिक्षा स्वीकारू शकत नाही. कष्टी होऊ नका. उद्या तुमच्याकडेच भिक्षा घ्यायला येईन. पांडुरंग हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय. चालू या घरात आपण पहिल्यांदा आलोय असं वाटतच नाही. काही जागा या पाहता क्षणी आपल्याशी होऊन जातात. किंवा त्या आपल्याच असतात. वर्षानुवर्ष आपली वाट पाहत उभ्या असतात. आपणच त्यांच्यापर्यंत उशिरा पोहोचतो. आणि मग त्या जागी पोहोचलं ना की तिथला कण अन कण आपल्याला अगदी मायेनं पुरवाल. हो, आणि म्हणूनच इथे एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा, चैतन्य जाणवत आहे. बाबा आपल्या डोईवर हात ठेवायचे तेव्हा जी शांती लाभायची, अगदी तसाच अनुभव इथे मिळतोय. सोपा ना. अरे आपल्या बाबांचा जन्मच तर इथे झालाय. जिथे माणसाचा जन्म होतो तिथे त्याची माया त्याच्या नकळत गुंतलेली असते. त्याच्या पहिल्या अश्रूपासून ते त्याच्या हास्यापर्यंत सारं काही या वास्तूने पाहिलेलं असतं. त्या वास्तूच्या भिंती साऱ्या आठवणच्या कणांची साठवण करत असतात आणि आपल्यावर मायेची ऊब पांघरतात. त्यामुळे माणसाचं शरीर रूप नसलं
तरी त्याचं अस्तित्व जाणवत राहतं ते याच भावनेतून. सोपाना, आपण ज्याला आभास म्हणतो तो खरं तर त्या व्यक्तीच्या गुणांचा गंध असतो. ज्ञानदादा, माणसाच्या नसून असण्याचा किती सुंदर अर्थ सांगितलास ते. अगदी गुरुदादा सारखं बोललास तू. गुरुदादा, ऐकतोयस ना? गुरुदादा, गुरुदादा, काय झालं? ज्ञाना, आज भीमादादाने मला ती जागा दाखवली जिथे आपल्या बाबांनी दीर्घ ध्यान केलं होतं. त्याच जागी आपल्या आजोबांना श्री गुरु गहिनीनाथांनी दृष्टांत दिला. ती जागा पाहून आल्यापासून ना मनात दीर्घ ध्यानाविषयीची भावना पुन्हा पुन्हा साथ घालते. त्याच जागी आपणही दीर्घ ध्यान करावं अशी इच्छा मनी दाटून आली. गुरुदादा, नको ना. तू दीर्घ ध्यान करणार म्हणजे आम्हाला पुन्हा सोडून जाणार. मुक्ते, अगं असं काय म्हणतेस? तू ध्यान करायला लागलास की तुला या जगाचं भानच राहत नाही. हो दादा, मुक्ता म्हणते ते खरंच आहे. सोपाना, मुक्ते, जगाच्या तापापासून दूर होणं, परमात्म्याशी, त्या पांडुरंगाशी एकरूप होणं, हाच तर ध्यानाचा खरा उद्देश आहे ना. आणि आपल्या जीवनाचंही तेच खरं अंतिम ध्येय आहे. विसरलात का? दादा, ध्येयाचा विसर नाही पडला, पण मायेचे पाश इतक्या सहजासहजी नाही तोडतायत. आई बाबांनंतर तूच आमचं सर्वस्व आहेस. आणि गुरुदादाने आपल्याला शेवटपर्यंत साथ देण्याचं वचन आईबाबांना दिलंय. त्यामुळे तो आपल्याला सोडून कुठेही जाणार नाही. स्वतःपेक्षा त्याला आपली चिंता जास्त आहे. मी आहे बाळांनो, इथेच आहे आणि इथेच असणार. अगदी अंतापर्यंत. या. पांडुरंगा, आजवरच्या प्रत्येक प्रवासात तू सदैव आमच्या पाठीशी राहिलास.
प्रत्येक वेळी विघ्नाचं निवारण केलंस, आमच्या कुळाचा उद्धार केलास, ध्यानाची परमोच्च अवस्था प्राप्त करून दिलीस. आताही मला दीर्घ ध्यानासाठीचं बळ दे, काही काळासाठी का होईना, पण तुझ्या भक्तीत विलीन होण्याचं भाग्य मला लाभू दे. त्या शरीराचं भान नष्ट होऊन ते मन तुझ्याशी एकरूप होऊ दे पांडुरंगा. पांडुरंग हरी.